चालू आहे. आता एक ना एक करून सबस्क्राईब करून घ्यायचं. अजून एक आहे तिकडे सबस्क्राईब. अजून एक काय बोलतो सगळ्यांना आणतो. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, गणपतीचा जो विसर्जनाचा व्हिडिओ टाकल्यानंतर आपण चॅनलवरती व्हिडिओ टाकले नव्हते, कारण मी गेलो होतो मुंबईला. त्यानंतर आलो गावी. परत मला रेग्युलर कॉलेजला वगैरे जावं लागायचं, कारण आता एक्झाम पण जवळ येत आहेत. तर आज आहे 28 तारीख आणि दरवर्षीप्रमाणे आज आम्ही जाणार आहोत आमच्या गावात खाली रामेश्वराच्या जे मंदिर आहे तिथे गजा घेऊन. दरवर्षीप्रमाणे आता सर्व मुंबईचे चाकरमानी आले आहेत दसऱ्यासाठी गावी. आणि बाकी काय नाही, आपले दररोज आता व्हिडिओ येतीलच. आता दसऱ्याचे येतील सध्या तरी, कारण उद्या आमचा जागर आहे. जागर म्हणजे आमचं जे मांडाचं घर असतं, म्हणजे वाडीचं, तिथे आम्ही रात्री गजा वगैरे घालतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी घरातला दसरा, त्यानंतर बाहेरचा. घरातला दसरा म्हणजे सर्वांच्या घरी रात्री आम्ही गजा घालतो आणि सकाळी म्हणजे सकाळ होईपर्यंत गजा घालत असतो आम्ही. म्हणजे होतेच सकाळ, असं काय नाही ठरलेलं आहे, सकाळ होतेच. आणि त्यानंतर बाहेरचा दसरा, ते तुम्ही आधीच्या माझे व्हिडिओ बघला असालच, म्हणजे गेल्या वर्षीचे. आणि तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत गावात. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आवडला तर लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग मंडळी, हे बघा दसऱ्यासाठी मुंबईवरून आले आहेत आपले अण्णा. आणि आल्या कामाला सुरुवात केली आहे. काय करताय हे बघा, इकडे खड्डा मारलाय. हे बाथरूमचं पाणी इथे सोडायचंय. तर बाथरूमचं पाणी इकडे सोडण्यासाठी खड्डा मारलाय. इकडे पूर्ण गवत बघा किती वाढलंय. आणि हे मी आता चकाचक केलंय सगळं, तिन्ही घरं ग्रास कटर मारून एकदम ओके केले सर्वांसाठी. बघूया आता आपण. आहे बघा, इकडे चकाचक केलंय. हे इकडे वाट केली आहे, आजच केली बघा. पूर्ण काकांचा माटव पडला. इकडे ताडपत्री घातली. आणि हे बघा, हे आज केलं मी, म्हणजे कसाला वरून येऊन हे इकडचं ग्रास कटर मारून ओके केलं. आणि दादा पण आपला आज आला आहे. दादा आला आहे, ओमकार आला आहे, मंजूताई आली आहे, मयूरदादा, संकेता नाही आले त्यावेळी दसऱ्याला, ते गणपतीला आले होते. तर इकडे आपण असं काम 25 करून टाकलं आहे गवताचं. आता बघूया, दादा जाऊन झोपलाय, आला आहे तो. ताई असेल बहुतेक जागी, ओमकार पण जागाच असेल. आता आम्हाला सगळ्यांना जायचं आहे देवळात. बघूया आता किती वाजता जात आहे देवळात. हा ना, देवळात जाणार ना? चला. आपण कसे उद्याच्या दिवसाला येतो ना, जागरा दिवशी आपल्या जाता येत नाही. आदल्या दिवशी जागराच्या आदल्या दिवशी तेव्हा जाऊ. हा काय काय असं की आबांनी हे बघा मंडळी केळी तोडली आहे. आणि आबा सांगते युट्यूबला पाठव. हे बघा, अशा केळी तोडायचे असतात. 5,000 एक खड 5,000 एक खड, 100 केळाचं एक खड. केळी का तोडली तुम्ही ते पण सांगा. आता विकायची आहेत, अडचणी टाकलीच परत केळी आहेत. काका पण आले. पाठवलं सिटीला, कोण सांगत आहे? कोण? कोणतरी सांग. मी पाठवतच असतो, सगळी सांगतच असणार, त्यामुळे काय विषय नाही. कोणतरी पाठवला तुला काहीतरी ॲटम पाठवला मी. ओमकार बघा, ओमकार पण झोपला असेल बहुतेक. ओमकार झोपला वाटतं. मग कुठे गेला? झोपणार नाही तो एवढ्यात, डायरेक्ट झोपणार तो. तिकडे कोणाला सिंधी असते गेला असेल. केळी तोडला सा? केळी तोडला सा? ती केळी तोडली त्याने. उद्या बाजार आहे ना, बाजार आहे उद्या. टाकतो साईटवर, काय को सांगतो तुम्हाला टाक, माझा टाकू नको. केळ आहे त्याला 5,000 एक घड तोडलं. हा बघा, भाजीच्या केळीला घड आलेत. केळी आहेत ते बघा. सगळे म्हणजे गणपतीला जेवढे आले नव्हते ना, त्यापेक्षा आत्ता आली आहेत माणसं दसऱ्याला. यंदा मजा आहे दसऱ्याला गणपतीपेक्षा. आमच्याकडे जास्त करून म्हणजे दसऱ्याला मजा येते.
कारण गणपतीपेक्षा जास्त लोक आमची दसऱ्याला येतात, कारण प्रत्येक घर उघडं लागतं आम्हाला दसऱ्याला. मस्तपैकी संध्याकाळचं वातावरण आहे बघा. आज पावसाने जरा बरं केलं आहे. कालपर्यंत जोरदार पाऊस लागत होता आणि पावसाने आणली हैराणी जाम. जो चालू झाला आहे मेपासून तो काय थांबायचं नाव घेत नाही. इकडे गोंडे बिंडे हे बघा. दसरा आलं की गोंडे हे लागतातच. चला आता डायरेक्ट आपण देवळात भेटूया जेव्हा सर्वजण निघतील तेव्हा. चलो. मंडळी आत्ता पोचलोय गावच्या मंदिराच्या इथे. इथे आम्ही कुठे जाय चप्पल पाय विसरलास की बाहेर. पाया पडून घेऊया. केश जंगले जागा घालताना आहे बघा. कोणाचं इकडे बसले सगळेजण आणि तिकडे
जागा घालून झाले तरी
मंडळी हा बघा आमच्या गावातला एक मुलगा भेटलाय ओळखीचा असतं ते रील्स दाखवते हे बघ ओके बघ फॉलो करा त्याची आय डी बघा मयूर चव्हाण हा बघा तू यूट्यूब चॅनल खोलला यूट्यूब चॅनल खोलला अरे भाई मग अरे इकडे काय सांगते त्याला या दोघांना येड लागलं इकडं इकडे कॉन्टेंट क्रिएटर बसला एक भावी आपला कॉन्टेंट क्रिएटर हे लोकांचा मोबाईल चेक करतो हे रील दाखव मयूर टाकू शकतो ना मी व्हिडिओ तुझा हो ना टाकू शकतो एक दुसरी दाखव हे बघा हवा भावाची हे बघा आवाज वाढव मारतो आपल्या ओये गावचं एक उभरता सितारा मयूर चव्हाण उलटा कर असाच बोल उलटा कर अरे तुका दाखव नको माका नको बघ मी माका दिसतोय लोक दिसतो आपण हा आपला युट्यूबर आहे सिद्धगडचा दीपक हा सिद्धगडचा दीपक या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी हे काय दाखव मग काय आय डी याची आपल्या चॅनलचं सर्च कर नाव टाका चलता मा फास्ट चलता बास चलता भाई एक नंबर अडकला अरे चलता भाई फॉलो आधी सांगायचं ना सबस्क्राईब करतेला ना हा सांग मित्रांना सांगतोय तू पहिला आय डी दे सिद्धगडचा ह्या असा काय झाला उलटा उलटा चल कर्म करने जातो तो कांड हो जाता है बघा भाई बघ ह्या आधी दाबूचा असता काय 1.5 सबस्क्राईबर बघलं कमीत की जास्त जास्त बघ हे बघ व्हिडिओ बघ आपले हे बघ मी फिरक गेलं हे बघ ॲडव्हर्टाईज आहे हे अशी लाईक करायचे माझे व्हिडिओ अरे लाईक करताय ना मग लाईक कमी सबस्क्राईब मंडळी आपल्याला एक सबस्क्रायबर भेटला आहे आपल्या गावातलाच आणि आपण सबस्क्राईब करून घेतलं आहे त्याच्याकडून आपल्या चॅनलला हे बघा बघ असा काय होता तुझा पण तू बघ माका मी बघलो तू बघ कसे एक नंबर क्वालिटी एक नंबर आहे ना एक नंबर ब्लॉग पण बनवतो काय ब्लॉग पण आवडले व्हिडिओ कोणाला तरी आवडला ब्लॉग बनवतो ह्या काय ब्लॉग बनवतो अरे शॉर्ट ब्लॉग असतात ना रे मंडळी आहे बघा आपल्याला आणखी एक मित्र भेटलाय नाव काय मयूरचा अथर्व राहुल आणि तो आपल्याला आणखी एक सबस्क्रायबर भेटलेला आहे आपला म्हणजे आता करताय सबस्क्राईब चालू आहे आता एक ना एक करून सबस्क्राईब करून घ्यायचं अजून एक आहे तिकडे सबस्क्राईब बघतो अजून एक काय बोलतो सगळ्यांना आणतो माझा बघत तुझं आवडतो दीपक भाई भाई हा बघा दुसऱ्या मोबाईलवर नाही केला फॉलो सबस्क्राईब करतोय सबस्क्राईब करतोय भांडा नको रे भांडा नको बघा हा दाब तू चल नाच करून टाकला मंडळी 2 पोरांनी सबस्क्राईब केले आपल्या भावाचे 1.55 केलेले आहेत तुम्हाला काय काँग्रेच्युलेशन ऑटोग्राफ द्या ना आहे नाही अरे एवढे झाले तर आई आपण नंतर सेल्फी काढूया आई एक नंबर एक नंबर बघ
क्वालिटी क्वांटिटी बघ बा तुझा असा काय होता उभा केलं काय आडिया होता आडिया केलं काय उभं होता भाई एडिटिंग की नाही करतो अरे भाई लाईक तर करणारच आहे ना मंडळी आता गजा वजन वगैरे सर्व झालं आहे आणि आम्ही आता निघालो आहे घरी जायला चालतच आलो होतो आणि चालतच चाललो आहे आता पण अंधार आहे त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही आहे मागे